की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे। सुरुवातीलाच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करत आहोत आणि ते आत्तापासून करत आहोत, जे रेग्युलर आहेत आणि जे नॉन रेग्युलर आहेत असा विषय या सरकारच्या माध्यमातून घेण्यात या। शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा देणारी बातमी आलेली आहे। सर्व बातम्या पाहण्याकरिता चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा। कृत्रिम बुद्धिमत्ता, शेत रस्ते व पाणंद पोखरासाठी देखील तरतूद। अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आल्याने शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला, सर्व बातम्या पाहायला मिळतील व चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 363 कोटी रुपये जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने आलेली आहे। एकंदरीत जर विचार केला तर कर्जमाफीबाबत देखील एक बातमी आलेली आहे, ती पुढे नक्कीच पाहायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तुमचा जिल्हा कोणता आहे ते सांगा, तुमच्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई पैसे कधी मिळणार ते अपडेट देऊयात व कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश, दुधाला थेट अनुदान मंजूर। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता अनुदान जमा होण्याचा निर्णय पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा लाभ देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। महत्त्वाची बातमी कृषी विभागासाठी 9,710 कोटींची तरतूद। तसेच आता एक महत्त्वाचा निर्णय, लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद अजित पवार यांनी केली आहे। यंदा गव्हाच्या उत्पादनात झाली घट, मोंढा तालुक्यात वास्तव खर्च भरून निघण्याची शक्यता मावळली। कर्जमाफी ते दिवसा वीज पुरवठ्यासाठी शेतकरी झाले आक्रमक, लवकरात लवकर वीज पुरवठा नक्की करावा अशी मागणी। घरकुल योजनेच्या निधीत वाढ, अजित पवारांकडून गृहनिर्माण धोरण जाहीर। अखेर शेतकऱ्यांना दिलासा, घरकुल योजनेबाबत खुशखबर आली। मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी राहता बाजार समितीमध्ये कांद्याला 2,000 रुपयांचा बाजारभाव मिळतोय। कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा। आजपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी घोषणा करावी सरकारने, असं रोहित पवारांचं सांगणं आहे। निर्णय घेतला तर दिलासा। महत्त्वाची बातमी कृषी पंपांना 8 तास वीज पुरवठा, यापूर्वी होता 24 तास पुरवठा। गोगाव परिसरात काम सुरू, शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा। ई पीक पाहणीच्या नियमात शिथिलता आणता येणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। सर्वात महत्त्वाची बातमी, ई पीक पाहणीच्या नियमामध्ये शिथिलता आणता येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांची कर्जमाफी आजपासून। व एक महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आलेले आहे। तसेच एकंदरीत जर विचार केला तर बजेट हे सादर झालेलं असून यामध्ये मोठमोठे निर्णय हे घेण्यात आलेले असून काही निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहेत। मात्र आता आजपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी जी आहे ती रोहित पवार यांनी उचलून धरलेली आहे। आता विरोधक अशी मागणी उचलून धरत असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता पाहायला मिळत असून बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफी योजनेचा चांगला दिलासा मिळणार। महत्त्वाची बातमी, प्रलंबित पीक विमा, अतिवृष्टीची मदत तातडीने द्या। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील नुकसानीसाठी पीक विमा मिळालेला नाहीये। तसेच 2024 मधील अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळवायची आहे। याकरिता लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा अशी मागणी आहे। मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो, जर सोयाबीन या पिकामधून तुम्हाला चांगले उत्पन्न जर घ्यायचे असेल तर एक वेळेस इनोवेज 108 ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता। कारण की सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा विश्वास असून सध्या स्थितीला सोयाबीन व्हरायटी ही शेतकऱ्यांची आवडती आता पाहायला मिळत चाललेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर तालुका बाळापूर, जिल्हा अकोला या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास देखील या व्हरायटीवरती आहे। शेतकरी मित्रांनो, तूर खरेदीचे निकष स्पष्ट, खरेदीचा गोंधळ कायमच। अमरावतीत 4च खरेदी केंद्र, बाजारात आवक वाढली असल्याची माहिती मिळते। 1,93,284 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे झाले जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मोदी पंतप्रधान यांच्याकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये वर्ग करण्यात आले।
अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 324 कोटी रुपये. शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा. आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत ती नावे पाहणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला. कर्जमाफीची एक महत्त्वाची बातमी पाहायची आहे, ती सर्व पाहण्याकरिता शेवटपर्यंत बघा. तसेच जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचा आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता अखेर राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून 324 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यामध्ये अमरावती विभागातील बरेच जिल्हे असून अमरावती या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. तसेच वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे देण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत होणार आहे. ही एक राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी अपडेट. दूध अनुदान रखडले. शेतकऱ्यांचे 152 कोटी अजूनही थकले. पुणे जिल्ह्यातील 5.77 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचे एकूण 152 रुपयांचे अनुदान सरकारकडून अद्याप मिळालेले नाहीये. जुलै ते सप्टेंबर 2024 या 3 महिन्यात 11 कोटी. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये देखील हे अनुदान देण्याची मागणी होत होती. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा नाहीत. लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा न झाल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळत नाहीये. लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी. मोठी बातमी येत आहे. आता सध्या स्थितीला 2 महिन्याचे पैसे सांगून एकच हप्ता दिला. राज्यातील अनेक लाडक्या बहिणी नाराज. कारण सध्या जर विचार केला तर 2 हप्ते येणार, पण एकच हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला असल्याची माहिती. शेतकरी कर्जमाफीची देखील अर्थसंकल्पात घोषणा नाहीये. अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा केली नाही. मात्र आता पुढे चालून कर्जमाफीची घोषणा होणार का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण की कर्जमाफी करू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास देखील बसलेला आहे. कर्जमाफी जर केली तर राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळण्याची शक्यता. अर्थसंकल्प 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी 1 नव्हे 2 नव्हे तर 10 मोठ्या घोषणा ह्या जाहीर झालेल्या आहेत. एकंदरीत जर विचार केला तर आता अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी 10 अशा महत्त्वाच्या घोषणा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामधून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. पीक विमा असेल, इतर योजनांबाबत देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली. शेतकरी मित्रांसाठी खुशखबर. एकंदरीत जर विचार केला तर 2 वर्षापूर्वी भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार. होय, एकंदरीत जर विचार केला तर आता शेती पिकांच्या नुकसानीपोटी झालेले नुकसान जे काय असेल त्या शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी 157 कोटी 7,67,000 रुपयांच्या इतक्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. ही रक्कमेची तरतूद केलेली होती, तर आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात EKYC न केल्यामुळे रक्कम आली नाहीये. मात्र लवकरच येईल. जिल्ह्यांची नावे तर सांगणार आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकाचा तालुका आहे सांगोला. सांगोला तालुका, जिल्हा सोलापूर या ठिकाणी मदत सुरू. महत्त्वाची अपडेट. अतिवृष्टीचे अनुदान त्वरित द्या. शेतकरी संघटनेचे निवेदन. मागील वर्षीच्या अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाहीये. शासनाकडून जाहीर करण्यात आलेले असले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले नाहीये. तसेच सरकारने दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन देखील पूर्ण झालेले नाहीये. लवकरात लवकर कर्जमाफी तसेच अनुदानाचे हे आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. पैसे देण्याचा निर्णय लवकरात घेण्यात यावा. शेतकरी मित्रांनो, कांद्याला 2250 रुपयांचा हमीभाव द्या. कांद्यासाठी भावांतर योजना राबवा. छगन भुजबळ, रोहित पवारांची मागणी. एकंदरीत विचार केला तर कांद्याला 2250 रुपयांचा हमीभाव देण्याची मागणी ही छगन भुजबळ तसेच रोहित पवार यांनी केलेली आहे. मोठे अपडेट आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार आता रक्कम. 44 कोटी 38 लाख रुपयांची मदत थेट बँक खात्यात आता येणार असून राज्य शासनाची मंजुरी मिळालेली असून जिल्ह्यात आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणावं लागेल. सर्वाधिक निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आता सध्या स्थितीला विचार केला तर मागील वर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्ण वाया गेलेल्या शेतकऱ्यांना 44 कोटी 38 लाखांच्या मदतीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मध्ये अमळनेर तालुक्याला सर्वाधिक निधी मिळणार असून अमळनेर तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे वितरित होणार. महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. आधार न जोडल्यास लाभार्थ्यांना आता मिळणार नाही अनुदानाचा लाभ. शासकीय योजनांसाठी आधार सीडिंग अनिवार्य. जर हे काम तुम्ही पूर्ण केले नसेल तर इतर योजनांसाठी हे काम लवकरात लवकर करून घ्यावे.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. अजून एक खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे. त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी. जिल्ह्यात 26% क्षेत्रावरील पिकांची पीक पाहणी झाली पूर्ण. सध्या स्थितीला जिल्ह्यातील 74% शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून मुकावे लागण्याची शक्यता पाहायला मिळते. मोठे अपडेट समोर येत असून आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा न झाल्यामुळे विरोधक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा पूर्ण करावी अशी मागणी विरोधकांकडून आता उचलून धरण्यात येत आहे. जर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो. अद्याप तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला नाहीये. हा निर्णय लवकरच होण्याची शक्यता देखील आता सूत्रांकडून मिळत आहे. मोठी बातमी आहे. नमो शेतकरीचे पैसे कधी भेटणार? हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहे. सध्या जर पाहायला गेलं तर भारती गोंडमारे यांनी कमेंट केलेले असून त्यांनी विचारलं आहे नमो शेतकरीचे पैसे हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी कधी मिळणार? जर विचार केला तर आता यासाठी काहीसा टाइम लागू शकतो. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? अशाच रोजची रोज बातम्या पाहण्याकरिता चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज अशा प्रकारच्या ठळक बातम्या पाहायला मिळतील. तसेच आता राज्य सरकारने कर्जमाफी, पीक विमा याबाबत काय निर्णय घेतले सर्व काही बातम्या आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तसेच पीक विमा मिळणारे कोणते जिल्हे आहेत त्याबाबतचे अपडेट पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्याकरिता चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून व्हिडिओ टाकताच नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.